आज खूप दिवसांनी हेअर स्पा केला, म्हटलं हेड मसाज पण होईल आणि उद्या जरा बाहेर पण जायचं आहे. पार्थना स्वतःच बनाना काढून घेत होता बॅगमधला, कारण त्याला बनाना खूप आवडतो. आणि नंतर सकाळी ना मस्त असा शिरा बनवला होता नाश्त्याला. पार्थला पण शिराच खायला दिला होता, सो त्याने पण मस्त एन्जॉय केला. आणि नंतर बाहेर जायचं आहे म्हणून म्हटलं थोडंसं बीटरूट मास्क लावला होता, मी बऱ्याच दिवसांपासून मागवला होता तो. नंतर जाताना एका ठिकाणी मस्त असा बुके घेतला आणि आम्ही गेलो. एका ठिकाणी आमच्या रिलेटिव्सची 75वी होती. तिथे ना मला पार्थने 1 मिनिट पण शांत नाही बसू दिलं. तो कंटिन्युअस बाहेर पळत होता. एकदा रवी पळत होते, एकदा मी पळत होते आणि आरव पण त्याला खेळवत होता. आपल्या लक्षात राहील आणि आपल्याला जे काही त्यांच्याकडून ज्ञान मिळेल हे ज्ञान घेतलं तर आहे, नाही घेतलं तर ते हे नाही. तर या ना माझ्या चुलत सासूबाई आहेत, त्यांच्याच वहिनींचा बर्थडे होता, सो तिकडे आम्ही गेलो होतो. आणि पार्थ बिलकुल शांत बसत नव्हता. आणि हा ना 2-3 दिवसांचा व्लॉग मी केलेला आहे. तर संडे होता दुसऱ्या दिवशी, तरी पण लवकर उठले. म्हटलं सगळी कामं आवरून घ्यावीत, बाकीचे उठायच्या आज सगळे. आणि उठल्या उठल्या गरम पाणी पिलं आणि पार्थचा पहिले ब्रेकफास्ट बनवला. किधर नंतर मी प्रोटीन पावडर टाकून थोडंसं दूध घेतलं, कधी कधी घेते मी. आणि आज ब्रेकफास्ट नव्हता, ब्रंचच बनवला होता. मस्त असा डोसा बनवला होता. आणि नंतर आम्ही दुपारी गेलो मग मस्त असं बाहेर, कारण आम्हाला थोडेसे प्लांट्स घ्यायचे होते. आणि मग कोणते कोणते प्लांट्स घेतलेत मी ते ना नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की तुम्हाला दाखवेन. देन तिकडून गेलो DIYला, काही प्लांट्ससाठीच गोष्टी घ्यायच्या होत्या. सो आणि हे आमचे छोटे महाशय बघा कसे शॉपिंगसाठी पळत आहेत. त्याचं पण चाललेलं काय काय ओढायचं.